नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, महिलांसाठी काही नवीन योजना या ठिकाणी आपण आज घेऊन आलेलो आहोत. त्या संदर्भात माहिती आणि अर्ज कसा करायचा आहे, कुठे करायचा आहे, या संदर्भातली संपूर्ण अशी अपडेट आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत. परंतु त्या अगोदर जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून आपल्याला अशाच पद्धतीचे नवनवीन अपडेट जे काही असतील तर ते सर्वप्रथम या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील. तर मित्रांनो, योजना या ठिकाणी जी तर ती महिला व बाल कल्याण विभाग जिल्हा परिषद बुलढाणा यांच्या वतीनं बुलढाणा जिल्ह्यासाठी या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे किंवा राबवण्यात येणार आहे. विषय काय आहे? जिल्हा परिषद सेस 2023-24 अंतर्गत ग्रामीण भागातील महिला व मुली यांच्या कडून विहित नमुन्यात पात्र अर्ज घेऊन पडताळणी करून या कार्यालयास सादर करण्याबाबत जे आवाहन करण्यात आलेलं आहे जिल्ह्यातील महिलांना व मुलींना, की या योजनेअंतर्गत आपल्याला अर्ज सादर करायचे आहेत आणि पात्र लाभार्थी जे काही असतील तर त्यांना जे काही आहे तर एक पिठाची गिरणी असेल किंवा शिलाई मशीन असेल, पिको फॉलची शिलाई मशीन असेल, तर यांचं वितरण या ठिकाणी करण्यात येणार आहे. बघा, उपरोक्त संदर्भीय विषयांवे महिला बालकल्याण विभाग जिल्हा परिषद बुलढाणा अंतर्गत जिल्हा परिषद सेस 2023-24 अंतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजना डीबीटीद्वारे राबवण्यासाठी अटी व शर्ती अधीन राहून ग्रामीण भागातील महिला व मुली यांचेकडून अटी व शर्तीनुसार दिनांक 9/2/2024 म्हणजे 9 फेब्रुवारी 2024 पासून ते 22 फेब्रुवारी 2024 पर्यंत या कालावधीत अर्ज घ्यावायचे आहे. म्हणजे थोडासा कालावधी आहे, आपल्याला त्या ठिकाणी लवकरात लवकर अर्ज करायचा आहे. योजनेचं नाव खालीलप्रमाणे आहे. ग्रामीण भागातील अपंग महिला व मुलींना पिठाची चक्की पुरवणे, म्हणजे ज्या काही अपंग असतील तर त्यांच्यासाठी पिठाची चक्की आहे आणि ज्या काही नॉर्मल असतील, सर्वसाधारण असतील महिला व मुली, त्यांना पिकोफॉल शिलाई मशीन पुरवणे या 2 योजना बुलढाणा जिल्ह्यामध्ये राबवण्याचं या ठिकाणी सुरुवात करण्यात आलेली आहे. या योजनेची संबंधित अटी शर्ती सोबत जोडण्यात आलेल्या आहेत. सोबतच अर्जाचे प्रारूप जोडलेले आहे. अटी व शर्ती यांची पूर्तता करणारे पात्र अर्जदारच प्रकल्प स्तरावर घेण्यात यावे याची पडताळणी 23/2/2024 रोजी अर्जासह विहित नमुन्यातील सॉफ्ट कॉपी, हार्ड कॉपी या कार्यालयात सादर करावी. या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे तर कार्यालयामध्ये अर्ज सादर करायचा आहे. जे की पात्र लाभार्थी असतील तर त्यांना 23 फेब्रुवारीपासून त्या ठिकाणी या योजनेचं वितरण त्या ठिकाणी केलं जाणार आहे. हा जो काही अर्ज आहे मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता. तर हा अर्ज आमच्या टेलिग्राम चॅनलमध्ये आहे. त्या टेलिग्राम चॅनलची लिंक आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. आपण त्याला जॉईन व्हा. हा अर्ज त्या ठिकाणी आहे. त्याचबरोबर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सुद्धा या अर्जाची PDF आपण टाकणार आहोत. तर या ठिकाणी बघा, या पद्धतीचा अर्ज असणार आहे. या अर्जामध्ये संपूर्ण माहिती सुटसुटीत पद्धतीने आहे, आपल्याला तो भरायचा आहे. त्याचबरोबर प्रतिज्ञापत्र, त्यानंतर अर्जदाराची सही, नंतर ग्रामसेवकाचा सही व शिक्का आपल्याला घ्यायचा आहे. त्याचबरोबर जे काही पंचायत समितीचा विस्तार अधिकारी असतील यांची सही त्या ठिकाणी घ्यायची आणि त्यानंतर गट विकास अधिकारी यांची सही आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची आहे, स्टॅम्प वगैरे सही घ्यायची आहे. त्यानंतर येतो प्रश्न, अर्जदाराला अटी आणि शर्ती काय असणार आहे? तर बघा, अर्जदार यांच्या कुटुंबाचे उत्पन्न 1,20,000 आत असावे. यासाठी तहसील यांचे प्रमाणपत्र, दाखला सन 2022-23 या वर्षाचे जे मार्च 2024 पर्यंत वैध असते ते जोडावे. अर्जदारासोबत उत्पन्नाचं प्रमाणपत्र दाखला नसल्यास अर्ज नाकारण्यात येईल. म्हणजे आपल्याला जे की आपल्याला उत्पन्नाचं जे की सर्टिफिकेट आहे तर ते तहसीलचं लागणार आहे आणि त्यासाठी आपल्याला लवकरात लवकर जे की सेतू कार्यालय असेल तर त्यांना भेट द्यायची, जेणेकरून आपल्याला विहित दिनांकाच्या आतमध्ये अर्ज सादर करता येणार आहे. अर्जदार हे ग्रामीण भागातील रहिवासी असायला पाहिजे, शहरी भागातील या ठिकाणी चालणार नाहीये. अर्जदार हे शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील असल्यास त्यांना प्राधान्य त्या ठिकाणी दिले जाणार आहे आणि अर्जदार यांनी सक्षम अधिकारी यांचे प्रमाणपत्र अर्जासोबत जोडायचे आहेत किंवा आम्ही अशा पद्धतीचे प्रकल्पग्रस्त त्या ठिकाणी आहोत. जिल्हा परिषद सेस अंतर्गत पिठाची चक्की या योजनेसाठी फक्त अपंग महिला यांनीच अर्ज करावा. अर्जदाराने यापूर्वी सदर योजनेचा लाभ जिल्हा परिषदेच्या इतर विभाग अगर या विभागाकडून मागील 5 वर्षात लाभ घेतलेला नसावा. योजनेचा लाभ घेतल्याचे दिसून आल्यास त्या बाबतीची वसुली संबंधित लाभार्थ्यांची यांच्याकडून केली जाणार आहे. अर्ज परिपूर्ण असावा. अपूर्ण अर्ज, विना स्वाक्षरी सादर केलेले अर्ज यांचा विचार केला जाणार नाहीये किंवा त्याबाबत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही. लाभार्थी ही ग्रामीण भागातील असावी. तिचे वय 17 ते 45
असावे. अर्ज सादर करण्याच्या दिवशी 17पेक्षा कमी किंवा 45पेक्षा जास्त नसावे. आपल्याला जो काही आहे तर अर्ज व्यवस्थित करायचा आहे, कारण कोणत्याही पद्धतीची त्रुटी आपल्याला कळवण्यात येणार नाही आहे. थोडी जरी त्रुटी असली तरी अर्ज बाजूला टाकून देण्यात येणार आहे. वयोमर्यादा दिलेली आहे किंवा अर्ज करण्याच्या दिवशी किंवा अर्ज ज्या दिवशी तुम्ही दाखल करताय त्या दिवशी तुमचं एक तर 17 वर्ष वय कंप्लीट झालेलं असायला पाहिजे किंवा 45च्या आतमध्ये आपण असायला पाहिजे. मुदतीच्या आत प्राप्त होणाऱ्या अर्जाचाच लाभार्थी निवडीकरता विचार केला जाणार आहे. उशिरा प्राप्त होणाऱ्या अर्जाचा कोणत्याही परिस्थितीत मध्ये विचार केला जाणार नाही आहे. निधीच्या उपलब्धतेनुसार योजनेचा लाभ दिला जाईल, त्यामुळे प्रत्येक लाभार्थी यांना लाभ मिळेलच असं नाही आहे. जो पहिला येईल त्याला लाभ त्या ठिकाणी मिळणार आहे. लाभार्थी निवडीची संपूर्ण अधिकार हा महिला व बाल कल्याण समिती जिल्हा परिषद बुलढाणा यांनाच असेल. लाभार्थी अपंग असल्यास प्राधान्य सोबत प्रमाणपत्राची प्रत जोडावी. अपंग लाभार्थी यांना शासन निर्णयानुसार सूट त्या ठिकाणी दिली जाणार आहे. लाभार्थी लाभ घेत असले आहे त्याच्या नावाने वैयक्तिक बँक बचत खातं असायला पाहिजे. ते राष्ट्रीयकृत बँकेचेच असावे. त्या बचत खात्यात लाभार्थीचे आधार लिंक केलेले असावा, म्हणजे IFSC कोड नमूद असावा. अर्जदाराचे कुटुंबातील कोणतीही व्यक्ती शासकीय सेवेत, निमशासकीय सेवेत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत सदस्य नसावी. याबाबत ग्रामसेवक यांचा दाखला अर्जासोबत जोडण्यात यावा. अर्जदारासोबत लाभार्थी यांनी खालील कागदपत्रे स्वयं साक्षांकित करून प्रमाणे जोडण्यात यावी. म्हणजे आपल्याला आपले डॉक्युमेंट स्वतःच्या सहीनुसार त्या ठिकाणी जोडायचे आहेत. पहिलं डॉक्युमेंट आहे अर्जदार यांचा वयाचा दाखला, मग ती तुमची TCची झेरॉक्स त्या ठिकाणी आपल्याला जोडायची. अर्जदाराचा उत्पन्नाचा दाखला किंवा कुटुंबातील व्यक्तीचा उत्पन्नाचा दाखला असल्यास सोबत रेशन कार्डची झेरॉक्स सुद्धा जोडायचे. अर्जदार शेतकरी आत्महत्याग्रस्त किंवा अपंग, विधवा, दारिद्र्य रेषेखालील असल्यास त्याबाबतचं प्रमाणपत्र आपल्याला जोडायचे आहे. आधार कार्डची झेरॉक्सची प्रत जोडायची. बँक बचत खात्याची पुस्तकाची पहिल्या पानाची प्रत व IFSC कोड नमूद असावा. इलेक्ट्रिसिटी बिल म्हणजे वीज बिल आवश्यक आहे की तुम्ही वीज बिल नियमितपणे भरलेलं आपलं असावं. अर्जासोबत नमूद करण्यात आलेल्या अटी व शर्ती मी संपूर्णपणे वाचल्या आहेत, त्या समजून घेतल्या आहेत व मला त्या मान्य आहेत. त्याकरता आपल्याला अर्जदाराची सहीसुद्धा त्या ठिकाणी लागणार आहे. तर अशा पद्धतीची अटी आणि शर्ती आहेत, थोड्याशा आहेत, जास्त जटिल त्या ठिकाणी नाही आहेत. कागदपत्रेसुद्धा आपल्याकडे जनरली अवेलेबल असतात. तर ते सगळे कागदपत्र आपल्याला जोडायचे आहेत आणि विहित नमुन्यात आपल्याला तो अर्ज सादर करायचा आहे. जितक्या लवकर तुम्ही हा अर्ज सादर करणार आहे तितक्या लवकर तुमचे चान्सेस जास्त त्या ठिकाणी वाढणार आहेत की तुम्हाला ती योजना मिळेल. मित्रांनो, अपडेट आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरजांतांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.